जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानोली आणि हायस्कूल या आदर्श अशा इमारती गेल्या 5 वर्षामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. एकदम सुंदर असं ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे ज्ञान मंदिर उभं राहिलेलं आहे. बरोबर सगळीकडे लोखंडाचा वापर आहे, पण ते गंजते म्हणजे त्याचा हास होतोय. तुम्ही लोखंड आहात पण तुम्ही गंजले तर तुमचा हास होईल ना, का प्रगती होईल. मग तो ऱ्हास टाळण्यासाठी या ठिकाणी आपण येतो मला. आणि हे प्रक्षेपण YouTube वरती दिसणार आहे. जेव्हा तुम्ही नीटनेट बसा आणि आपला चेहरा बाहेर काढून YouTubeला दिसावा, नाही का? व्यवस्थित बसा आणि शांतपणे ऐका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै. विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून मग विद्यार्थी बालकांना ज्ञानेश्वर भिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. खरं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या 70पेक्षा ती 40ची प्रयोगशाळा आहे आणि 40पेक्षाही 12ची आणि 17ची प्रयोगशाळा आहे. पण भांडवल काय झाले जरा जास्तच हुशार आहे. आता मी बघितलं तुम्ही एवढा गडबड गोंधळ करत होता तर तुम्ही हुशार आहात, पण तुम्हाला थोडी सुधाराची गरज आहे की कशा प्रकारे करायचंय. पण तुमच्या घरामध्ये लहान बाळ रडत असताना त्यांना काय करतात? लहान बाळ जर घरात रडत असलं तर त्याची आई काय करते? मला सांगा, 7 वर्षाच्या आत माझ्या मुलाच्या हातामध्ये ते द्यायला पाहिजे का? मोबाईल म्हणजे खेळणं नाही, त्याचा गैरवापर नको. मोबाईल 50% चांगला आहे सांगितलं आणि तुम्ही चांगले आहात. खरं तर तुम्ही सगळे चांगले आहात. तर मी काय बघितलंय तुमच्यामध्ये काहीतरी दोष आहे की लहान बाळ ज्याप्रमाणे लहानपणी त्यांना सतत 3 वर्ष डॉक्टरकडे नेऊन डोस देतात, त्याला ट्रिपल डोस म्हणतात. का देतात? आपल्या लहान बाळाला लहानपणी 3 डोस का देतात तर त्याला मोठं झाल्यावर पोलिओ, गोवर, टीटी, धनुर्वात कोणत्याही प्रकारची बिमारी होऊ नये म्हणून त्या बाळाला देतात. तसं तुमच्या मोठ्या बाळांना तुमच्यातला गोंगाट, गडबड, अपयश, हार, वाईट विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार नाही यासाठी मी तुम्हाला ट्रिपल डोस देण्यासाठी आलेलो आहे. बाहेर ॲम्ब्युलन्सची गाडी आणि डॉक्टर असं काही नाही. ही शब्दांचा विचारांचा डोस आहे, तो फक्त डोक्यामध्ये घ्या. खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे. तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं. कीर्तनाला किती जण जातात? सगळेजण जातात. अर्ध्यांनी हात वर केले, अर्ध्यांनी केले नाही. पण मी बघितलं सगळेजण कीर्तनाला बघितले हात खाली करा. पण सगळेजण कधी जातात? शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झाल्यावर रांगेत असतात. कशाला? भोजन. तुम्हाला सांगा, भोजन आणि भजन या शब्दामध्ये कानाने मात्र एवढंच अंतर असतं, पण त्यातला अर्थ घेतला जमीन आसमानाचं अंतर असतं. आता केलेल्या काल्याचं कीर्तन फार उद्या दुपारपर्यंत तुमच्या प्रोग्राममध्ये राहील. उद्या सकाळीच गेट आउट कारण आता 15 दिवस. परंतु कीर्तन, भजन, हरिपाठ, काकडा किंवा संतांचा एखादा अभंग विचार, संतांचं साहित्य एवढं आघात आहे. 400 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये कीर्तन, भजन, हरिपाठ, काकडा, भजन या संतांचे अभंग गायले जातात. ते ताजेतवाने वाटतात. संतांचे अभंग 700 वर्षानंतर सुंदर ते झालं. देवाच्या द्वारे युवनेचे लोक अवघाचे संसार 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये गायले जातात. ते ताजेतवाने वाटतात, पण ते तुमच्या डोक्यामध्ये घुसत नाही. तुमच्या डोक्यामध्ये शांताबाई. शांताबाई गेल्यावर आला बाबूराव. शांताबाई आणि बाबूराव त्याच्यापेक्षा मला सांगा, संतांचे अभंग त्याच्यामध्ये पदे दोहे उभे असतो, बाल उडकावण त्याच्या चाली इच्छा चांगल्या असतात, त्याचा अर्थ चांगला असतो. ती पिढी डोक्यामध्ये घेत नाही. हे 2 जण वाकले त्यांना काय म्हातारे झाले का? म्हातारा असं नाही वापरून बसा कारण 10 वाजता. आणि तुमच्यासाठी आलो
मुली हुशार आहेत. आजकाल मुलींचं तुमच्यापेक्षा अभ्यासातही लक्ष असतं, मार्केट जास्त आहे. तुमच्यासारख्या मुलांच्यासाठी याच्यासाठी आलोय तर आपल्या देशामध्ये सामाजिक प्रदूषण आहे, बिमारी आहे. प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही. ती का होत नाही तर जी मुलं आता शाळेमध्ये लक्ष देत नाही, शिक्षक काय शिकवतात योग्यामध्ये घेत नाही, टंगळमंगळ करतात, अभ्यास करत नाही, आपलं करिअर घडवत नाही आणि जी बेकार राहतात त्यांची लग्न होत नाही. जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे आहेत. कोणते 2 तास माहिती आहे का तुम्हाला? 2 तास महत्वाचे आहेत. कोणते? तर एक तो 25-26 वर्षाच्या नंतरचा तास आणि एक आताचा तास. आताच्या तासामधला एक चांगला विचार तुम्ही डोक्यामध्ये घेतला, तुमची पिढी फार हुशार आहे, तुम्हाला सगळं कळतं पण ओळख नाही. आताच्या 1 तासाचा एक विचार तुम्ही डोक्यामध्ये घेतला, त्याप्रमाणे जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पाऊस पडताना पाऊस पाहिला का? पावसाचे काही काही मातीमध्ये पडतात, विरून जातात, काही काही सापाच्या तोंडामध्ये पडतात, त्याचं विष होतं, काही काही लोहाच्या चत्तरे आयर्वेदवर पडतात, बाष्पीभवन होतं, काही ते माळवावर पडतात, शरबत चमकतात, पुन्हा नवे घडून जातात. पण एखादा थेंब शिंपले आपले पडतो, त्याचा मृत्यू होतो. माझ्या विचारांचा एखादा थेंब तुमच्या कानाच्या शिंपल्यामध्ये पडला, नक्की मोठी होईल. मित्रांनो, आजही आपल्या देशामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं, अरे स्पर्धेचं युग आहे, मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी कसा मोठा होणार. हा हे दोन रंगाचे कटे करताळ बसतात. 3 नंबर तुला म्हटलं करताळ बस, तुला हा करताळ बस. जर तू तहाड बसला तरच माझा ढोस एखादा तुझ्या कानामध्ये पडल. तर मी तुम्हाला पहिले सांगितलं 2 तास महत्वाचे. 1 तास कोणता? तर 25-26 वर्षानंतर एखाद्या वेळेला आताचा हा 1 तास आणि 25-26 वर्षानंतर तुम्हाला वाटल अरे मला काहीतरी लग्न करावं. आणि त्यावेळेला ब्राह्मण काका तुमच्यासाठी मध्ये पडदा धरल, पलीकडल्या बाजूला एक बाहुली उभी करल आणि तो मोठ्याने आवाज येईल, शुभमंगल. मग ते शुभ व्हायचं असेल आता सावधा, आता करिअर करता, टंगमंगल न करता, शाळेत शिक्षणाकडे लक्ष न देता, आपलं करिअर न घडवता जो मुलगा बेकार राहतो, तुका राहतो, त्यांचे लग्न होत नाही. बघा बाहेर वेळा काय होतं, एखादा मुलगा आता तुमच्याकडे बैलगाडा नाही आहे, बैलगाडी एखादा मुलगा काय होतो, 2-4 दिवस पाटलाचा बैलगाडा दामटतो आणि करिअरचा राडा करून घेतो. एखादी मुलगी मामाच्या मावशीच्या गावाला जाते, 4 दिवस शाळा बुडवते आणि त्यावेळेला तो 4 दिवसाचा पोर्शन ऑटोमॅटिक तुमच्या डोईजवळ होतो, तुम्हाला ओव्हर होतो आणि तुम्ही ऑटोमॅटिक मागे पडता. ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला ती लहानपणची गोष्ट आठवा. काय गोष्ट होती? 2 लहानपणाची शर्यत. त्याच्यामध्ये कोण जिंकलं? कोण जिंकलं? कसा चपळ होता तरी कसं जिंकलं? कारण ते थांबलं नाही, त्याला आळस आला नाही, ते झोपलं नाही. मग ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला रोजच्या रोज नियमित अभ्यास, गृहपाठ, होमवर्क रोजच्या रोज केला तरच ही तुम्ही शर्यत जिंकणार आहात. तुमच्यातला प्रत्येक जण शर्यत जिंकणार आहे. प्रत्येक जण शर्यत जिंकणार आहे. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी समोर आलाय. कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं मी गरीबाचा, मी कधी हुशार, मी गुटका, मी लुकडा, मी काळा, मी मुंगळा. मी कसा मोठा होणार? काळाही मोठा होणार आणि काळापेक्षा मुंगळा मोठा होणार. पण तुमच्या माहितीसाठी दिसण्यावर काही नसतं, असण्यावर तुम्ही मला सांगा आपल्या भारताच्या राष्ट्रपती ज्यांचं नाव काय? कोणत्या समाजात जन्म द्या? आदिवासी समाजात त्यांचा रंग कसा होता? मग रंगावर काय असतं? रंगावर काय दिसण्यावर असतं? तुमच्या आत्म्यावर. आता तुम्ही किती अभ्यास करणार आहात, शिकून सवरून जिद्दीनं कसं मोठं होणार आहात त्याच्यावर तुमचं गणित आहे. भारताचे माजी पंतप्रधान APJ अब्दुल कलाम कोणत्या समाजात जन्मले होते? आणि ते काय एवढे पैलवान होते का? हातपुडे होते तरीही ते मोठे झाले. अहो त्यांचाही असा इतिहास आहे. त्यांना लहानपणी खायला पैसे नव्हते, जेवणाचे पेपर टाकायचे. त्यांनी 4वी-5वी पासून पेपर टाकले तेव्हा त्यांना खायला मिळायचं. कॉलेजला गेले त्यावेळेला प्रवेश पाठीसाठी फी नव्हती, त्यांच्या बहिणीच्या बांगड्या विकल्या, कॉलेज शिकले आणि शिकता शिकता ते पेपर टाकत होते. पेपर टाकता टाकता त्या पेपरच्या उरलेल्या रतीच्या पानावरले लेख त्यांनी वाचले. तुम्ही पेपर वाचता का? रतीच्या पानावरले लेख वाचले. त्या लेखातून त्यांना अशी प्रेरणा मिळाली आणि मग
किती आपल्या भारताचे मिसाईल मॅन पहिले संशोधक झाले आणि राष्ट्रपती झाले. ते काही मोठ्या समाजामध्ये जन्मले नव्हते. आपण कोणत्या समाजात जन्म घ्यायचा, आपल्याला कोणता रंग मिळायचा हे आपल्या हातामध्ये नसतं, पण रंगापेक्षाही दिसण्यापेक्षाही तुम्ही कसं असाल हे महत्वाचं आहे. आता शिकवण सवरूनच तुम्ही मोठे होऊ शकता, हा एकच मार्ग आहे. मी तुम्हाला सांगत होतो पीटी उषा. पीटी उषा कोण होती? धावपटू. बरोबर. कोणती तरी मुलगी म्हणजे डान्सर. ती मागून एक मुलगी एकमेकाची बोलती. एकदा काय झालं, एका शाळेमध्ये मी अख्खा रामायण सांगितलं. सरांनी सांगितलं रामनवमीचा दिवस आहे, थोडं रामायणावर बोला. मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सेतुबंधन, सीतेचं हरण, रावणाला कसं मारलं, रामाने हनुमानाला कसं सेतू बांधला, लढाई कशी झाली, रावणाला कोणी मारलं, कसं मारलं, सगळं सांगितलं. आणि सगळं सांगितल्यावर काय झालं, एक मागची मुलगी त्याला मारत होती. मी तिला विचारलं, हे बाई रावणाला कोणी मारलं? ती म्हणली मी नाही मारलं बाई. आता तू काय रावणाला मारणार? तुझं शाळेत लक्ष नसतं, काय नाव कुठं सापडणार आहे. त्यासाठी तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष काय आहे? डिगी डान्स, लुंगी डान्स काय? तुमचं लक्ष आहे शिक्षण. मित्रांनो, तुमचं लक्ष आहे शिक्षण. तुम्हाला माहिती आहे कौरव पांडवांचे 105 शिष्य होते. त्यापैकी दुर्योधन, त्या दुर्योधनाचा काय गुरुला काढायची, तो गुरुला माझा गुरुदेव त्यांचे गुरु द्रोणाचार्य. तुम्ही काय त्या गुरुला चांगलं म्हणता, त्याला शाबासकी देता, मला कधी चांगलं म्हणत नाही. मुलांना गुरुना सगळे विद्यार्थी सारखे असतात. गुरु सगळ्यांना सारखे शिकवतात. असं होतं का? याला शिकवतात त्याला शिकवत नाही. गुरुना सगळे विद्यार्थी सारखे असतात. पण त्या दुर्योधनाच्या तक्रारी करण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी त्या अर्जुनाला आणि दोघांना एका झाडावर नेलं. झाडावर एक पक्षी बसला होता. दोघांना सांगितलं त्या झाडावर पक्षी बसलाय, त्या पक्षाचा डोळा तुम्हाला अचूकपणे धनुष्यातून बाण मारून छेद करायचा आहे. फक्त पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला काय काय दिसतं? पहिलं अर्जुनाला बोलावलं, पहिले दुर्योधनाला बोलावलं, तर सांगितलं नीट पहा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. बाण मारण्यापूर्वी तुला काय दिसतं? त्यावेळेला दुर्योधनानं पाहिलं आणि सांगितलं गुरुदेव मला त्या झाडाचा मुंजा दिसतो, फांद्या दिसतात, पानं हाताना दिसतात, पक्षी बसला दिसतो, पलीकडे आभाळ दिसतो. असं उत्तर देऊन त्याला नेम मारला, त्याचा बाण कुठेतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतं, तुला काय काय दिसतं? त्यावेळेला अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, म्हटलं गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा काय दिसतो? डोळा दिसतो. त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष आहे शिक्षण. तर त्या शिक्षणाच्या ऐवजी तुम्हाला दुसरंच काहीतरी दिसतो. पोरींना टीव्ही दिसतो, पोरांना डीजे दिसतो. आणि पोरांना मला सांगा, तुमच्या हरिपाठाला कोण कोण जातं? हरिपाठाला 4 तास जातात. मला सांगा, तुमच्या गावामध्ये एखाद्याची वरात होते आणि वरात जोरात होते आणि त्यावेळेला कोण चांगला डान्स करतं? सगळे करतात. मग तुम्हाला कोणी बोलवतं का? या वेगळा डीजे लागलाय नाचायला आपण बोलवतं का? तरी तुम्ही जाता. म्हणजे आंबेडकरांची शाळेत जाता. ते ज्ञानबिंदू मिळवा, हृदयात आपल्या या देशाभिमान ठेवा, तुळशीन मान राखा, ठेवू नका विकार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, भारताचं भविष्य तुम्ही आहात. तुम्ही वाईट गोष्टी पडता, चांगली गोष्ट तुमच्या डोक्यात बसत नाही. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये आटली पडू, तुमच्या डोक्यामध्ये संस्कारला मला माहिती आहे तुमची पिढी फार हुशार आहे. तुम्हाला एक हरिपाठ वाचला का? किती जणांनी हरिपाठ वाचला? हरिपाठ नाही वाचला तुम्ही, पण तुम्ही काय वाचलं? तुम्ही काय काय वाईट ते चांगलं डीजे पुढे सगळे नाचतात. मला सांगा, तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो? तुम्ही 1 तास तुमचा जो टीव्ही आणि मोबाईल मध्ये जो 1 तास तुम्ही ते फालतू बघत असता, ते टीव्हीच्या फालतू मालिका बघत असता, ते तुम्ही जा आणि तुमच्या बापाला तुमच्याला तुम्ही गुटखा खात असेल, दारू घेत असेल, 1 तास आठवड्यातला हरिपाठाला बघायचे. हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे, एवढे संत नामदेव आहे, आपल्याला देव मिळणार नाही. हरिपाठ होताना तुम्ही पाहिला करा. ते कसे म्हणतात? इकडनं 4 माणसं हातारी असतात, इकडनं 4 उभी असतात आणि एक जण म्हणतात तो सुंदर ते झाड उभा वेळेवरी, दुसरा म्हणतात तो खरे कठावरी ठेवणे. म्हणजे एका पुढे 5 म्हणतात हवे मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी असो संसाराची वेद वगैरे वेदशास्त्र उभारी म्हणजे एका पुढे एक म्हणत असताना त्यावेळी त्यांना जगातला कोणताही प्रश्न समस्या संसार पद्धतीच्या कोणत्याही अडचणी त्यांच्या डोक्यामध्ये नसतात. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एवढं हरिपाठामध्ये पुढं काय म्हणायचं म्हणजे त्यावेळी त्यांची बुद्धी मती ती एकाग्र शांत पवित्र होते. म्हणजे त्यांच्यामध्ये जे होतो. मला सांगा तुम्हाला आता अभ्यास करायचे खूप गरपाट बाकी खूप गरपाट करायचे आणि बाहेर डीजे वाजला होणार आहे का? मग तुमचं मन स्थिर एकाग्र पवित्र शांत होण्यासाठी तुम्ही हरिपाठामध्ये एक दिवस जा. तुमचं बुद्धी शांत होईल, डोकंही शांत होईल, मन स्थिर होईल. मला सांगा तुमच्या कपड्यावर चिखल उडाला डाग पडतो, तो डाग निघत नाही. एखादा चहाचा डाग पडतो, तो डाग काढण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, परंतु आपल्या आतमध्ये जे वाईट विचार आहेत, वाईट जे संस्कार आहेत ते काढण्यासाठी संतांचे विचार, संतांचे अभंग 700 वर्षांनंतरही प्रत्येक गावामध्ये जे अभंग गायले जातात. अभंग गवळण भारूड पदे दोहे ओळे श्लोक अनेक प्रकारे कबीर महाराजांचा एक अभंगाचा आहे. त्या अभंगातून तुम्हाला एवढा बोध होईल. मला सांगा तुम्ही मागं म्हणाल का? कन्नड राजा पंढरीचा. आता ह्या 2-4 मुली नुसत्या गाण्यात असल्या. मी कुठं तुम्हाला मुंडी बदनाम होई म्हणायला सांगितले, मुंडी बदनाम म्हणून डान्स करायला सांगितलं नाही. कारण मुलींना काय वाटतं एखादा व्याख्यान आला तर तो सलमान खान किंवा अक्षय कुमार सारखा यावा आणि आम्हाला डान्स करायचा. आपण वगैरे काय नाही. वेद नाही कळला नाही अंतपार ज्याचा. आता काही नुसत्या गाणी पण तुम्हाला कोणता आपण पाहिजे मला माहिती. तुम्हाला डीजेच्या तालावर फास्ट स्पीड पाहिजे. ठुन्नुक ठुन्नुक टाळ वाजली पाटामधलं पाणी पाखरा संग गातो विठ्ठला राणी विठ्ठलाची चाहरली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. मनापासून विठ्ठल म्हटलाय. विठ्ठल म्हटल्यावर आणि टाळ्या वाजवण्याचे शास्त्रीय कारण आहे. जो माणूस दिवसातून 5 मिनिटं एखादा अभंग म्हणेल आणि त्याच्यानंतर फक्त 1 मिनिट टाळ्या वाजवून जोरामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणेल, त्याच्या हातामध्ये झिंजिने येतात. झिंजिने आले ना, हाताला झिंजिने येतात. त्यामुळे आपलं शरीर कंफर्ट पावतं आणि विठ्ठल या शब्दावर जोर दिल्यावर आपल्या अंतःकरणापासून अंतरंग तयार होतं. अंतरंगामधल्या भावना आणि अंतरंगाला सगळ्या नसा प्रवेश होतात. आणि जो माणूस किंवा जो मुलगा दिवसातून फक्त 5 मिनिटं एक अभंग म्हणत आणि फक्त 1 मिनिट विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवत, त्याला आयुष्यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर, अटॅक येणारच नाही. आपण बघतो बघा, ऐकतो एखाद्या 40 वर्षाच्या माणसाला अटॅक आला. का आला? तर त्याचा व्यायाम, शारीरिक व्यायाम कमी झाला. आणि शारीरिक व्यायाम त्याचा कमी होतो. त्याने फक्त 5 मिनिटं एवढं केला. एक अभंग म्हणून फक्त 1 मिनिट टाळ्या वाजवून विठ्ठल म्हणा. म्हणून माझी तुम्हाला एवढी विनंती आहे. बघा तुम्हाला असं वाटत असेल अरे मी गरीबाचा. तुम्हाला माहिती आहे भिलवाडीचा, साक्रीचा, नंदुरबार जिल्ह्यामधला एक भिल्लाचा मुलगा वाचले का? विश्वभराकडे वाचला असेल. एक भिल्लाचा मुलगा गरीब, त्याचा बाप वाचलेला, त्याच्या दारू विकायची मोहाच्या फुलापासून आणि दारू विकत असताना गावचे पाटील पुढारी सगळे ते दारू प्यायला यायचे आणि ते पोरगा अभ्यास करत अशा काम सांगायचे. दारे चणे फुटाने घेऊन ये, दारे चकना घेऊन ये, दारे काहीतरी घेऊन यायला तर लावायचे. ते मुलगा व्हायचं त्याची परीक्षा आली. ते परीक्षेचा अभ्यास करत होता. अभ्यास करत असताना एक दिवस एक गावचा पाटील आला आणि तो पाटील त्याला काम सांगितलं. त्याला एक काम केलं आणि परत मला दारे अजून घेऊन ये. त्यावेळेला त्या पोरं म्हणलं नाही मला अभ्यास आहे, माझी परीक्षा आहे, मला अभ्यास करायचा आहे. पण तो पाटील म्हणला अरे तू भिल्लाचा, तू भिल्लाची सस्याच्या हाताची शिकार करावी जा कुठं जात तरी ते पोरं जायचं
वयाला वेगवेगळं झालं, त्याची आई पाहत होती, आई म्हणजे जाऊ द्या, नंतर तरी ते पाटलाचं पोरग त्याला पोरग ऐकणं पाठी मारला, आणि जा तू पुढे शिकून सोडून मोठा कलेक्टर होणार आहेस, डॉक्टर होणार आहेस. म्हणून त्याच्या आईला राग आला. त्याची आई त्या पाटलाला म्हणल्यावर पाटील, होईल माझा बाबा कलेक्टर, होईल माझा पोरगा डॉक्टर, तुम्ही काय बघितलं त्याचं? मग त्या पोरानं, त्या रडलेल्या झालेल्या पोरानं आईचे शब्द ऐकले की माझा मुलगा डॉक्टर व्हायचंय असं आई म्हटली. असं आई म्हटल्यावर त्या मुलानं त्या दिवसापासून इतका अभ्यास करायला सुरुवात केला. पात्राच्या कोपऱ्यामध्ये राहणारा भिल्लाचा मुलगा तो इतका शिकायला सुरुवात केला. मनापासून तो पुण्याला गेला, मुंबईला गेला. त्याला 8 तास बाहेर काम करून तो शाळा शिकला. आणि तोच मुलगा भिल्लाचा मुलगा एका दिवशी मुंबईला त्यानं UPSC परीक्षा दिली. 12वी पासून त्यानं पुस्तकं घेतली. 4-4 तास पाठ 2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तो भिलवाडीचा भिल्लाचा मुलगा कलेक्टर झाला. त्याच्या आईचं स्वप्न होतं. आई म्हटली होती होईल माझा बाला कलेक्टर, तुम्ही काय बघितलंय? आईची स्वप्न तुमच्या काय आहे? अहो शिवरायांच्या आईने मातोश्रीनं काय स्वप्न बघितलं होतं माहिती आहे तुम्हाला? तिच्या मातीने लहानपणी स्वप्न बघितलं. तिने एवढं स्वप्न बघितलं की त्या मोगलाईत कोणी बेगम मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेलाय बादशाह शहाजहान. त्या पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेलाय बाजीराव. फक्त मराठीशाही आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करून 360 किल्ले बांधणारा एकच राजा होऊन गेला, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी. म्हणून शिवाजी महाराजांचा जयजयकार होतो. आणि मग तुमच्या आईची काय स्वप्न आहे का? तुमची आई म्हणणार आहे का तुम्हाला हे बाऱ्या स्वराज्य निर्माण करायचंय? म्हणणार आहे का? मला माहिती व्हायच्या 13व्या वर्षी स्वातंत्र्य संग्रामात कोणी घेतले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अनेक इंग्रजांनी ठार मारले. आणि एक दिवशी त्यांना पकडलं गेलं. 23व्या वर्षी फाशीची शिक्षा झाली. त्या दिवशी त्यांना फाशी देण्यात येणार होतं. त्या दिवशी त्याचे आई वडील भाऊ सगळे बाहेर रडत होते. त्याचा भाऊ कथासिंग बाहेर रडायला लागला. खिडकीतून भगतसिंगांना पाहिलं. भगतसिंग त्यांना म्हणाला भैया रोना मत, अगर तुम रोगे तो मेरा बलिदान व्यक्त हो जाएगा. रोना मत. त्यावेळेला भगतसिंगाची आई सुद्धा त्याच्या बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, चेहऱ्यावर दुःख नव्हतं. आमच्यासारख्या एका पत्रकाराने विचारलं साहेब तुमचा मुलगा थोड्या वेळानं फासावर जाणार आहे, त्याचा भाऊ रडतोय, तुम्ही त्याच्या आईला तुम्हाला दुःख झालं नाही? त्यावेळेला भगतसिंगाची आई म्हणाली नाही, बिल्कुल नहीं. अगर मेरा दूसरा लड़का करता से एक देश के लिए कुर्बान हो जाएगा तो मुझे गर्व होगा, फख्र होगा. दूसरा मुलगा सुद्धा देशासाठी काढल्याला तरी मला गर्व होईल अशी भगतसिंगाची आई म्हणाली. तुमच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक मातांनी आपली लेकरं कुर्बान केली. मग तुमची आई म्हणाले का? तुमची कुणाची आई तयार होणार आहे का? आपल्या देशामध्ये दुष्काळ पडतो, गारपीट होते, पाऊस पडत नाही, अनेक संकट येतात, महापूर येतो, कोरोना होतो. त्यातलं एकही संकट येणार नाही. आपल्या शाळेमधला एक मुलगा त्या तिच्या देवळाशी आहे त्याच्या देवीला बळी द्यायचा आहे, एक विद्यार्थी बळी द्यायचा आहे. अख्खी आपल्या देशावरती संकट जाते असं जर एखाद्यानं पत्र काढलं, कुणाची आई तयार होणार आहे का? होणार आहे का तुम्ही? आहे ना? आपल्या देशामध्ये अख्खी संकट जाते तो पुढून 4 नंबर होणार आहे का तुझी आई? रताळ बसून काय म्हणाल? तुझ्या आईला एवढंच वाटतं आमची बाळ शाळेमध्ये जातील, अभ्यास करतील, गृहपाठ करतील, रोजच्या रोज अभ्यास गृहपाठ होऊन करतील, शिकून सवरून मोठी साहेब होतील, आमच्या म्हातारपणाची काठी बनतील. एवढे तुमच्या आई वडिलांचे स्वप्न आहे. तुमचे आई वडील तुम्हाला देशासाठी कुर्बान करणार नाही किंवा तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचं नाही. तुम्हाला फक्त तुमच्या आई वडिलांसाठी शिकून सवरून मोठं व्हायचं आहे. मानव जीवनामध्ये 2 प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाक्षणाला शिकायचं, आणि सवरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाने जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार प्रत्येक चांगल्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. सकाळ सकाळ मला सांगा तुम्ही देवाला मानतात? देवावर विश्वास आहे का तुमचा? आहे? कुठे देव? देवाची संख्या किती आहे? बरोबर. देवाची संख्या किती कोटी आहे? 33 कोटी. बरं 33 देवांची नावं आपण सांगू शकणार नाही, पण 33 कोटी म्हणजे
एक प्रकारचे असे काहीतरी संकल्पना असावी. पण आजही माझ्या मते आपल्या देशामध्ये 33 कोटी देव आहेत. ते जिवंत देव आहेत, जिथे जाते देव आहेत, हसणारे खेळणारे देव आहेत. आणि ते देव कोणते? तर आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी पर्यंत पोहोचली असताना त्यापैकी बालवाडीपासून अंगणवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत ही सरकारी आकडेवारी येणारे विद्यार्थी ते निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे विद्यार्थी आहात ना. तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातला देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या वारकरी साहित्य परिषदेतर्फे माझा छोटासा प्रयत्न. ज्ञानियांचा वाचक्याचा तुमचा पोत आहे. आपल्या निरक्ताचा थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर देव तरी काय असतो? आत्मा हा परमेश्वर. आपल्याचा देव आहे. आता थोडा म्हटला तुमच्याच देव आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्यामध्ये वाईट विचार, वाईट संकल्प, वाईट वासना, वाईट कोणत्याही प्रकारचं तुमच्या हातून वाईट घटना नाही, तोपर्यंत तुम्हीच खरे देव आहात. ना रावळी ना देवळी, ना रावळी ना देवळी, न कोणाच्या विषयी विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव. तुम्ही 33 कोटी देव आहात. फक्त जरा ताळमासा कंटाळा आलाय का? कारण 6 तो बसत नाही ना, त्याची बॅटरी चार्जिंग होणार नाही, त्याचं लग्न होणार नाही. म्हणून जरा ताळमासा. ज्याचं करिअर होत नाही, त्याला मुलगी मिळत नाही, शिक्षण केंद्राचा सदस्य आहे म्हणून मी तुमच्यासाठी आलोय. मुलींचं काय कसं होऊन जातं, पण मुलींसाठी सांगतो बघा. तुम्हाला एक सकाळी प्रार्थना आहे, इतनी शक्ती हमें दे ना दाता, मन का विश्वास हम चलेंगे कर से. काय भूल कर भी कोई भूल होणार, म्हणजे कोणती चूक माझ्या हातून होऊन देऊ नको, कोणताही वाईट विचार, वाईट वागणं माझ्या हातून घडून देऊ नको. त्या प्रार्थनेतून हेच सांगितलेलं आहे. मला सांगा, तुमच्या ते 2 अभंग कोणाचे पाठायचे का? 2 अभंग नाही का? मला 2 अभंग जो पाठ करेल त्याला मी हरिपाठाचं पुस्तक देणार आहे. आणि शेवटला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला एक माझ्याकडे 200 रुपयाचं पुस्तक आहे. सगळे एक पेपरमध्ये सगळ्या स्वातंत्र्य सैनिकावर, हुतात्म्यावर किंवा समाज सुधारणांचे लेख त्याच्यामध्ये आले. पण मी तुम्हाला असं काय सांगत होतो, भूलकर ढीक वेळी भूल होणार. मी भजनातला कार्यकर्ता, मला 100% भजन येत नाही. मी थोडं वाकडं तिकडे म्हणतो. भजनामध्ये 11 जसे क्रिकेटला 11 माणसं असतात ना, तसे भजनामध्ये 11 खेळाडू असतात. 11च्या पुढे किती असतात? पण मी राखीव खेळाडू. एक 4-5 वर्षापूर्वी एक स्पर्धा होती. त्या स्पर्धेला आमचा संघ जाणार होता. आणि मी राखीव खेळाडू म्हणजे काय मागा असतो बघा, कोरस. मागं म्हणायचं त्याला कोरस म्हणतात. अभंगाची निवड, अभंगाच्या चाली, संगीत किंवा कोरस आणि अशी मागत असतात. मी म्हटलं आपण कुठपर्यंत माग म्हणायचं कोरस, आपण हे प्रयत्न करायचा. एका झाडाखाली होतो, आमची बाकीचा संघ एक होता. त्यावेळेला मी म्हटलं आपण प्रॅक्टिस करायची. कारण तिथं फक्त असं साधं म्हणून चालत नाही, सुनून काळवाली म्हणून चालत नाही. तिथं आला किंवा आला 5 मार्क असतात. 25 पैकी 5 मार्क आला असतात. आणि आलापामध्ये बघा, तुम्ही शास्त्रीय काय नाही असेल, विठ्ठला बचावलं ते विचारायचं. असा आवाज घ्यायला लागलो, तेवढ्यामध्ये त्या घरातून एक बेवडं रडतच माझ्या समोर आलं. मी म्हटलं काय मारलं काय तुला कोणी? ते म्हटलं मारलं बेवडं काय नाही, पण आत्ता तुम्ही एवढंच होता ना, त्यामुळे ते ऐकून लई दुःख झालं. आणि म्हटलं काय झालं सांग तरी. त्याने माझ्यासारखा सूर लावला. ते म्हटलं काय सांगू दुःख मित्रा, आठव मला झाला त्याच्या गुणाचा, असाच वरडून कुत्रा. रात्री माझं काय झालं, रात्री 10-12 बेवड्यांची पार्टी झाली होती. आणि त्या पार्टीमध्ये कोणी फसा आणायचं, कोणी पीठ आणायचं, कोणी मसाला आणायचं, कोणी काय आणायचं. आणि नेमकं याच्या घरामध्ये कुकूर होतं. त्याला सांगितलं तू कुकूर आणायचं. आणि ते काय झालं, रात्र 12 वाजता आलं कुकूर न्यायला. आणि नेलं काहीतरी उठून पार्टी झाली. पार्टी झाल्याच्या नंतर सकाळी ते जसं घरी पोचलं आणि पोचल्यावर त्याने दारामध्ये कुकूर पाहिलं. आणि ते बायकोला म्हटलं हे कुकरू इथं कसं? बायको म्हणली कोकराचं जाऊ द्या, पण तुम्ही रात्री कुत्र एवढं ओरडत होतं, पुढे नेलं उचलून. काय खाल्लं त्यांनी? आणि मग तेवढ्यामध्ये त्याची बायको आली जवळ. त्याची बायको म्हणजे दादा तुम्हाला काही बोलला नाही ना वाईट? हा त्याने डोक्यात
चांगलं कुणाला काय बोलत भरोसा नाही. मी म्हटलं नाही ग बाय त्यातलं काय बोलला नाही. आतापर्यंत त्यांनी मला फक्त कुत्र बनवलंय घेऊन जा नाही तर माकड कोकड खेकड काही बनवत ती बाई म्हणजे कुठं घेऊन जाऊ लागला. कुठं घेऊन जाऊ लागला हा मला बाबाच्या इज्जतीसाठी घराण्याच्या इज्जतीसाठी याच्याकडे राहते. व घरात काही ठेवत नाही. पोराच्या शिक्षणाला पैसे नाही तरी हा काय तरी बोलून खाऊन ठेवून येतो. रात्री यानं कोकराच्या ऐवजी कुत्रच नाही. चांगलं कुत्र राखण करत होतं. एकदम लहानपणापासून त्या कुत्राला मी जीव लावला होता. रात्री कुत्र दादा काय सांगू मी म्हटलं प्रेमाने सांगायचं बायकोच्या हातात असतं नवऱ्याला सांगायचं. ती म्हणजे प्रेमाने सांगितलं मी त्याला घडोघडी आता तरी सोडा जातो आणि तो म्हणतो तू थांबत नाही मला खर्च पैसे देतो माझे मी खर्चून घालून देतो नको करू वटवट का देणार काय सांग. मी म्हटलं मग गावात त्याला पुढारी असेल त्यांना मग त्या सरपंच किंवा पोलिसांना सांगायचं. पोलिसात खबर द्यायची कुणाची तरी भीती दाखवायची. ती म्हणजे दादा मी याला सगळं करून पाहिलं मी याला तो बनवून दिला. सरकारनं बंद केला दारूचा गुटखा. दारू प्यायला मोठं वेळे लागतात त्याच्या हातामध्ये पडेल वेळी आता तरी सोडा दारू तरी असं म्हणलं सोडली असं जाऊ तरी वाटतं का तुम्हाला. अहो मग तर त्याने छाती पुढे काढली आणि ते बायकोला म्हणतो त्या सरकाराच्या बापाला कोंडो घेतो तो हवालदार एवढा माझ्या सोबत येतो आम्हा दोघांची सोबत चांगला डोळी हसण्यासाठी नाही सांगितलं. बोला एकदा माणूस बिघडला एकदा माणूस आयुष्यामध्ये बिघडला की तो कापला तरी सुधरत नाही. म्हणून आयुष्यामध्ये वाईट प्राण्याच्या वाईट माणसाच्या चर्चेला जाऊ शकतो नका. बघा तुम्ही एक लहान प्राणी पाहिजे चटपटणारा प्राणी रंग बदलतो पाहिजे का. काय त्याचं नाव सरडा. तो सरडाच्या बेवड्यापेक्षा डेंजर असतो. सरडाच्या बाहेर दिसला आणि म्हणती बाळूने त्या सरड्याच्या जवळ जाऊ नको त्याला भूंक मारले डोळे जातात. काय त्याची राहते ना त्या सरड्यापेक्षा डेंजर या माणूस जातीमध्ये काय माणसं आहे. अहो सरड्याला फक्त डोळे जातात पण त्या माणसाची अशी वाईट माणसं आहे त्यांच्या सावलीला सुद्धा जाऊ नका. तुम्ही जर झाडाच्या सावला गेला कुणापासून संरक्षण मिळेल पण त्याच्या सावला गेला ना द्राक्षाचा वेळ लिंबावर गेला तडका होताला संगतीने एखाद्या बेवड्याच्या वाईट प्रश्न करणाऱ्या वाईट वागणाऱ्या माणसाच्या सावलीला सुद्धा जाऊ नका. माझी तुम्हाला एकच विनंती आहे. म्हणून तुम्हाला घडण्यासाठी आई वडिलांना 20 वर्ष लागतात ते तुम्ही एका दिवसामध्ये विसरू शकता. म्हणून माझा हा तुम्हाला 3 दिवस पैकी 1 दिवस एक चांगला विचार घेऊन जगण्याचा वागण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे पाचवीला कोणी घ्यायचं एक 4थीचा विद्यार्थी अभ्यासाचा फार मला सांगा अभ्यासाचा लई कंटाळा पण आपल्याला लई कंटाळा कोणालाच नाही. मग तर तुमच्या प्रत्येक जण कोणाला कंटाळा नाही कंटाळा. एक मुलगा 4थीला गेला 4थीपर्यंत चढवत घ्यायचा आपल्या रोल होता. वडारी समाजाचा मुलगा त्याचा बाप दारू पिऊन गेला होता आणि ती सगळ्या काही देऊळच्या करणाऱ्याजवळ देऊळच्या वडारी समाजाचा मुलगा बाप दारू पिऊन गेलेला करतात बॅटरी ठेवून नाही काढायची तुला विगर लागला तर असे सांगून ठेव करमाळी समाजाचा वडारी समाजाचा मुलगा 4थीला गेला काय येत नव्हतं. तो आईला म्हणत होता मला शाळेत नाही जायचं आहे मला नाही कंटाळा मला नाही जमत अभ्यास. आईने बळत पाठवलं. पहिल्या दिवशी शाळेमध्ये ड्रेस दिला 2 दिवस सत्कार केला त्याने ड्रेस घातला आणि ड्रेस घालून तो खुशीमध्ये मागं बसला. मागच्या वेळेला जो मागं बसला त्यावेळेला त्याच्या शेजारी एक पोरगं चमत्कारी होतं ते त्याला म्हटलं असं खाली वाकून म्हटलं अरे 4थीला काय स्कॉलरशिप काम काय असतं ना ते लई अवघड असतं. आता आधी त्याला हवं त्यांनी पडला पाऊस आणि मग अवघड म्हणल्यावर ते जसं मागच्या मागे शाळेचा ड्रेस नवा घालून उठलं तसं मागच्या मागे ते घुम पळालं. त्याच्या 3-4 किलोमीटर जंगलामध्ये खडी फोडत होती. खडी फोडून तिला 200-300 रुपये मिळायचे. धापा टाकायचं काय सपोर्ट उभं राहिलं. आईनं विचारलं का रे बाळू शाळा सुटली का काय. बाळू म्हटला शाळा नाही सुटली पाठी सुटली. मग शाळा नाही सुटली पण कसं काय ते म्हणतो बाई मला नाही कंटाळा अभ्यासाचा मला नाही आवडत अभ्यास मी असं करतो नाही तुला मदत करतो थोडेफार तू 200-300 रुपयाचं काम करते मी तुला काही थोडा मदत करतो. काही म्हटल्या गेल्या कशाला आयुष्यभर आमच्यासारखं काम कसं उपासतो शिकून सोडून काहीतरी बस साहेब पण काहीतरी सुखाचं ठेवून जाते. पोरगा म्हणलं नाही मला नाही जगत पोरगा रडायला लागलं. मग आई म्हणली फार गेल्या तुझ्या नशिबाचा काय सो आणि मग आईनं त्याच्या हातामध्ये हातोडा दिला. त्याला वाटलं सुटतो
आता अभ्यासाच्या काळातून सुटलो आणि मग त्याने हातोडा घेतला, कुशीमध्ये मोठमोठे दगड तोडून 6 लाख दगडावर टोके मारायला लागला. टोके मारायला लागला. 15-20 मिनिटामध्ये घामा फुलला. आता मला सांगा, खडी फोडायचं हातोड्यानं सोपं, अभ्यास करायचं सोपं? ज्याला वाटलं सुटलो अभ्यासातून ठोकं मारायला लागला, 20 मिनिटामध्ये घामा भोगायला आला, म्हणाय पाणी, आई तहान लागली पाणी. आईनं अर्धी बाटली दिली होती, अर्धी बाटली त्याच्या हातावर टेकवली आणि अर्धी बाटली टेकवली. गटा पाणी त्याला थोडासा आवाज आला आणि परत हातोडा घेतला, ठोकं मारायला लागला. 10-15 मिनिटामध्ये घामा भोगाला. कशाला कोरड पडली? आईला म्हणलं आई पाणी. आई म्हणजे आता कुठं पाणी 3-4 किलोमीटर, कुठं विहीर नाही, घर नाही, अर्धी बाटली मी पेली, अर्धी तुला दिली, आता कुठून देऊ पाणी? परंतु त्याला डोळे पांढरे गेली, जीभ बाहेर काढली, पाणी करायला लागलं. आईनं आम्हाला बोलला, त्याला करून कसली अभागी आई, त्याला पाणी देऊ शकत नाही. आणि मग ते बोललं, पाणी करून खाली कोसळलं. आईनं आम्हाला बोलला, आई खाली बसली. खाली बसल्याच्या नंतर त्याला मांडीवर घेतलं. पोरगं मरतं किंवा काय, आईनं मोठ्याला रडत होती आणि रडणाऱ्या त्या पाणी करणाऱ्या, तोंड वाचून पाणी करणाऱ्या त्या बाळाच्या तोंडामध्ये आईच्या डोळ्यामध्ये 5-10 बोट पडले. आता मला सांगा, आसुरणी थोडी तहान लागणार आहे का? आसुरणी थोडी तहान लागणार आहे का? पण आसुर टपकले तसे त्याला थोडा ओलावा वाटला. त्याला जीभ बाहेर काढली, जिभेनं ते आसुर टिकू लागला. आणि तेवढ्यामध्ये त्या तालुक्याच्या व्हिडिओची तालुक्याच्या व्हिडिओची गाडी आणि कॉन्ट्रॅक्टरची गाडी आली. कटकन ब्रेक मारले, बाजूला गाडी राहिली. तसा व्हिडिओ खाली उतरला, तसा त्या म्हाताऱ्याच्या कसला झेलले. तुला काही अक्कल? एवढ्या मोठ्या कठ्ठ्याला मांडीवर घेऊन कामाचा खडा खडी फोडायचा कोंडा करून तू मांडीवर घेऊन बसलीस. थोड्या मोठ्या कठ्ठ्याला आमच्या कामाचा तशी व्हिडिओ वरला, तशी आई उठली तशी ते पोरगं खडीवर पडलं. त्याचं डोकं फुटलं, घराला रक्त आलं, पोरगं मोठं रडायला लागलं. आणि आई आधी रडत होती आणि पोराचं ते डोकं फुटलेलं रडणं पाहून आईनं आम्हाला बोलला. पोरगं मोठ्यानं रडत होतं, पण त्या अधिकाऱ्याला काही सुचत नव्हतं. तो अधिकारी त्या पोराकडे पाहून म्हणला, अरे शाळेची कपडे घालून मूर्खा, नालायका, व्याकरण, इडियट, सिली, नॉनसेन्स, जेवढ्या त्याला शिव्या मराठी, इंग्लिश, हिंदीमध्ये जेवढ्या शिव्या पाठ होत्या, तेवढ्या शिव्याच्या प्रमाणात गाढवा. तुला काही अक्कल? आणि शाळेचे कपडे घालून आमच्या कामाचा खोडवा करायला आला. तिकडे शाळा शिकून काहीतरी म्हणायचं, तिकडे कशाला मारायला काढण्यात आला. नाना 17 शिव्या दिल्या. जाताना त्या आईला सांगितलं, तुला सांगितलंय आपलं काम अर्जंट होतं, आजची तुझी खडी पूर्ण झाली, माफ जर पूर्ण दिलं नाही तर तुला 15 महिन्याचा पगार देणार नाही. उद्या आपल्याला पॅचअप करायचंय, परवा अधिकारी पाहिजे करायला येणार आहे. असं गायला दडवून जाता परत त्या बोलला काही काढवा. शाळा शिकायचं सोडून मूर्खा, नालायक, व्याकरण 17 शिव्या देऊन तो व्हिडिओ पाठपुरा झाला. व्हिडिओ जसा पाठपुरा झाला तसं आई रडत होती. आई मोठ्यानं हाताला फोडून रडत होती, पोरगं मोठ्यानं रडत होतं. दोघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून रडत होते आणि रडता आईचा केविलवाना चेहरा पाहून ते पोरगं थांबलं. आईचा केविलवाना चेहरा पाहून पोरगं थांबलं. आईला म्हणलं, थांब आई, रडू नकोस, म्हणून त्यानं बाहेरला पडलेली एक सब्जी टोकदार दगड हातामध्ये घेतला आणि बाजूच्या मोठ्या दगडावर एकच अक्षर लिहिलं, थांब आई, रडू नको. एक वाक्य लिहिलं. काय वाक्य होतं ते? म्या साहेब होणार. त्याला शुद्ध लिहिता नव्हतं. म्या साहेब होणार असं लिहिलं आणि ते जे 90च्या पिंड पोरगं पळालं, घुमकाका पळालं, शाळेमध्ये येऊन बसलं. पहिलं मागं बसायचं तर ते पुढे येऊन बसलं आणि पुढे येऊन बसल्यानंतर त्याला शिकायची आवड तिथे निर्माण झाली, महत्वाकांक्षा निर्माण झाली. आणि मग ते मिळवायचं एक भजन आहे. त्या भजनातून काय घ्यायचं तुम्ही? जैसे लागी लगन म्हणा, मेरा हो गई मगन, वो तो हरी 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 गाने लगी. या 2 ओळींमधून तुम्ही काय घ्यायचं? जैसे लागी लगन म्हणजे मेराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीत एवढी गोडी आवड निर्माण झाले होते. कशी गोडी तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली तर तुम्ही, आणि मेरा हो गई मगन म्हणजे मेराबाई जशी श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये लीन तल्लीन मग्न झाली, तसे जर तुम्ही मग्न झाला ना, जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. तसं त्या मुलाला जिथे निर्माण झाले, गोडी निर्माण झाले, ते पुढे येऊन बसला. त्याला 4वीपर्यंत क म्हणतात फळ येत नव्हतं, परंतु ते म्हण लावून ऐकायला लागलं आणि म्हणापासून शिकायचं होतं. कशासाठी शिकायचं होतं? त्याला काय व्हायचं होतं?
चौथीला काही येत नव्हतं त्याला, 7वीला पास झालं, 7वीपर्यंत 50% गेलं, 10वीला 60%, 12वीला 70%, 10वी 12वीला त्याच्यामध्ये ताकद आली होती. पण चांगली ताकद आल्यावर ते आई सकाळी 6 वाजता जायचं, सकाळ 6 ते 9 3 तासामध्ये त्याच्या जेवढी खडी फोडायची 200-300 रुपयाची तेवढी खडी ते दिवसभरात फोडायची ताकद आली होती 10वी 12वीला. आणि ते जे पैसे आले ते पैशाचं त्यानं पुस्तकं घेतली. कोणती पुस्तकं होती ती? केंद्रीय आणि राज्य आयोगाची MPSC UPSC परीक्षेची पुस्तकं घेतली. तो पुस्तकं रात्री 2-2 वाजेपर्यंत वाचायला लागला. आणि ती पुस्तकं वाचत असताना त्यानं बाहेर कॉलेजला प्रवेश घेतला. कुणाच्या तरी CA अंडरमध्ये शिकून 8 तास नोकरी, 8 तास शिकून आणि रात्रीचा 8 तास त्यानं अभ्यास केला. दिवसाचे 16 ते 18 तास त्यानं अभ्यास आणि शिक्षण घेतलं. आणि मित्रांनो तो BA झाला. आणि BA झालेला तो बालाजी मंडोळे नावाचा काळाकुट्ट वडाल्याचा देऊचा मुलगा पहिल्या प्रयत्नामध्ये UPSC परीक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला येऊन कलेक्टर झाला. का कलेक्टर झाला? त्याला अभ्यासाचा कंटाळा होता, त्याला शाळा शिकायची नव्हती, मग तो का कलेक्टर झाला? त्याच्यामध्ये जिद्द निर्माण झाली. आणि एवढ्या शिव्या त्यानं आपल्या आईला दिल्या, एवढं रडवलं. आता मला सांगा, तुमच्यात कोणाला कलेक्टर व्हायचं असेल तर मी फुकटमध्ये शिव्या देणार नाही, हे खाली पाठवू शकतो फुकट. प्रत्येक जण काय झालं नेमकं, तो कलेक्टर झाला. आणि तो करमाळ्याचा तो व्हिडिओ होता ना, त्याचं प्रमोशन होऊन तो सोलापूरला गेला CO म्हणून कार्यकारी अधिकारी. आणि आता नवीन कलेक्टर सोलापूर जिल्ह्याला कोणता येणार आहे म्हणून सगळे अधिकारी, असिस्टंट कलेक्टर किंवा CO, उपCO, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी 10-15 लाईनमध्ये उभे होते, अप टू डेट झालं उभे होते. आणि कलेक्टर कोणता येणार त्यांच्यामध्ये एक कुतूहल होतं. त्यांनी पाहिलं गेट मधून एक काळा कुत्रा, नक्की सफारी घातलेला एक मुलगा, एक तरुण सफारी घातलेला गेट मधून प्रवेश केला होता. एक काळा कुत्रा जवान समोर येत असताना त्यानं पाहिलं ते 10-15 अधिकारी अपडेट झाले, उभे राहिले. ते जवळ तो अधिकारी जवळ येत आला. त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यावर नजर ठेवली. आणि सगळ्यावर नजर ठेवल्यानंतर त्या 10-15 अधिकाऱ्यामधला एक अधिकारी त्याला ओळखीचा वाटला. कोणता अधिकारी ओळखीचा वाटला असेल? जो प्रमोशन झालेला, जो व्हिडिओचा CO झालेला अधिकारी ओळखीचा वाटला. त्याने एवढ्या शिव्या दिल्या होत्या, त्याच्या एवढं रडलं होतं. आता मला सांग बाळू, आता तो ओळखीचा वाटला, एवढ्या शिव्या दिल्या होत्या. मग त्या कलेक्टरनं त्या अधिकाऱ्याचं काय केलं पाहिजे? त्याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे सांगतो? काय केलं पाहिजे? काढून टाकलं पाहिजे? काय काढून वगैरे कशाला? होतो जवळ गेला, त्या अधिकाऱ्याला जवळ गेला. जवळ गेल्यावर थोडी हाताने त्याच्या पायावर नमस्कार केला. तो अधिकारी मागत होता, तो साहेब तुम्ही कलेक्टर आहात, तुमची पोट माझ्यापेक्षा मोठी आहे, मी CO आहे, माझी पोट तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. त्यावेळेला तो कलेक्टर झालेला वडाल्याचा मुलगा म्हटला, मला माहित आहे, मला एवढं कळतं का कुणाची पोट लहान कुणाची पोट मोठी हे मला नक्की कळतं. पण मी तुमच्या याच्यासाठी पाया पडलो, मी तुमच्या याच्यासाठी पाया पडलो की तुम्ही जर त्या वेळेला मला एवढ्या शिव्या दिल्या नसत्या, माझ्या आईला रडवलं नसतं तर आज मी कुठं तरी माझ्या आई बरोबर जंगलामध्ये खडी पडत असतो. मी जे कलेक्टर झालोय ते तुमच्यामुळं, म्हणून मी तुमच्या पाया पडलो. आता मी पण तुमच्या पाया पडतो. तुम्ही जे वाईट विचार आहे ना, संस्काराचा चांगला होऊ घ्या, शिकून सवरून तुम्ही मोठे होऊ शकता. त्याच्यामुळं सांगण्यासारखं बरंच आहे. मला वाटतं पाहुणचा झालेला आहे, त्या 2-3 मुलांना कंटाळा आलेला आहे. आलाय कंटाळा? नाही आला? मला सांगा, तुमच्याकडे सगळ्यांना हातपाय आहेत का? हात आहेत का? आई हातवर जरा आहेत का? हातवर पाय आहेत का? पाय होतात? तुम्हाला एकच शेवटची गोष्ट सांगतो मित्रांनो, मला आमच्या वेळेला मला 60% मार्क होते, 11वी होते. शेवटची 11वीची बॅच आमची होती, त्याच्यानंतर 10वी-12वी निघाली. मला 60% मार्क होते. माझ्या एक मित्राचा मुलगा, त्याला 40% मार्क होते. तर मला सांगा, मला 60%, जुने 60%, त्याला 40%, दोघांपैकी कोण मोठा व्हायला पाहिजे? कोण? 40%, बरोबर. का मोठा व्हायला पाहिजे? मला 60% मी सुरुवातीच्या सिटी बोर्ड कॉलेजला कॉमर्सला प्रवेश घेतला, त्याने 8ला प्रवेश घेतला, परंतु एक 8-15 दिवसामध्ये त्याने 1 केला होता. IMच्या ITIला, सरकारी ITIला त्याचा नंबर लागला, 40% सगळ्यात 7 वेळेस म्हणून नंबर लागला. नंबर लागल्याच्या नंतर
आमच्या दोघांमध्ये एक खोली होती, त्यावेळेला 30 रुपये भाडं होतं. आता भाडं भरावं लागलं आणि मग त्या वेळेला त्याचा वेळ म्हणून लागला. वेळ 1 वर्षाचा आहे, 1 वर्षाचा अप्रेंटिस. 3ऱ्या वर्षी तो एका कंपनीमध्ये परमनंट झाला आणि आमचं बीकॉम 2 राहिलं. त्याच वेळेला त्यानं सतत 3 वर्ष वेळ म्हणजे अवघड काम असतं. डोळ्याला कॅप लावून वेल्डिंग करतो. वेल्डिंग करताना त्याला ठिणग्या होत असतात, कोणाला भाजत असतं, कोणाचे डोळे गंध होतात. असं काम कोणताही कामगार वर्ष 6 महिने टिकत नाही. किंवा काही काही कामगार आठवड्यात येऊन 2 दिवस आणि मागतात. त्यानं 3 वर्ष 17, 18 तास 16 तास ड्युटी केली. शेजारचा कामगार डोळे गंध करताय, कुठेतरी भागतोय म्हणून त्यांनी म्हणायचा. सतत 3 वर्ष त्यानं इतकी ड्युटी केली, कंटिन्यू केली, एकही सुट्टी घेतली नाही. आणि 3 वर्षानंतर त्या कंपनीची इतकी भरभराट झाली, सगळ्या सप्लाय झाल्या. मग त्या मालकाला रेकॉर्ड पाहिलं आणि कामगारांना बक्षीस द्यायचं, त्याला रेकॉर्ड पाहिलं तर एकही कामगार कंटिन्यू वर्षभर टिकला नाही. एकाही कामगारांना 8 घंटे 16 घंटे ड्युटी केली नाही. फक्त तो माझा मित्र बबन तांबे त्याचं नाव, त्यानं सतत कंटिन्यू 3 वर्ष 16 तास 18 तास ड्युटी केली. आणि याच्यामुळे माझ्या कंपनीची भरभराट झाली. मग त्या मालकानं त्याला 33% पार्टनर करून घेतला. आणि मित्रांनो, सुमारे 45 वर्षानंतर आज माझ्या मित्राच्या भारतामध्ये 3 कंपन्या आहेत. मद्रासला चेन्नई, हैदराबादला वनस्थलीपुरम आणि पुण्याला भोसरीला कंपनी आहे. कंपनीचं नाव आहे टार इंडस्ट्रीज. साऱ्या शब्दाचा काय टार का चमकले, नशीब का चमकलं, नसीब काय नसीब नसतं, तुमच्या कर्मावर नसीब असतं. कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. जितना गहरा अतीत हुआ उतना मीठा जल मिलता है. जीवन के हर कठिन प्रश्न का जीवन में ही हल मिलता है. या जीवनामध्ये आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला शोधायची असतात. 41% वाला कष्टाळू आज कंपनीचा 1000 कामगार त्याच्याकडे आहेत. मला सांगा, हातावर काय असतं, दिसण्यावर काय असतं, तुमच्याकडे जिद्द किती आहे, कष्ट करायची किती तयारी आहे. तुम्हाला माहिती आहे टाटा कंपनीचा मालक माहिती आहे का? पहिली कंपनी पुण्यामध्ये जागा घेण्यासाठी मुंबईवरून पुण्याला निघाला. 8 अधिकारी गाडीत होते. 8 अधिकारी गाडीत असल्यावर ज्या वेळेला कोकणीच्या घाटामध्ये आली आणि गाडी पंक्चर झाली. पंक्चर झाल्यावर सगळे अधिकारी म्हटले बरं झाले, आता पाय अवघडले. कुणी आपले पाय मोकळे करायला गेला, कुणी स्मोकिंग करायला गेला, कुणी चहा प्यायला गेला, कुणी टॉयलेटला गेला. लांब सगळेजण फिरून आले. आणि त्या वेळेला ते गाडी गळ्यातून खोली नव्हती, चाक खोलत नव्हतं. स्वतः कंपनीचा मालक टाटा त्यावेळेला त्या ड्रायव्हरच्या जवळ पाहत होता. आणि मग तो स्वतः वागला, बाहेर मागं सांगल्या, खाली वागला, त्यावेळी बोलू लागला. लोक घामाघूम झाले. अर्धा तास गेला, त्यावेळी बोलली, दुसरी छाती घेतली, त्यावेळी घातली, त्यावेळी जेव्हा बसवली त्यावेळेला दोघेही घामाघूम झाले होते. ड्रायव्हर आणि कंपनीचा मालक टाटा घामाघूम झाले. आणि ते घामाघूम घाम पुसत असताना ते कंपनीचे सगळे मॅनेजर, कमर्शियल मॅनेजर सगळे आले आणि जवळ आले. ओ मालक तुम्ही कशाला हे करता, तुम्ही कशाला, आम्ही केलं असतं ना. तुम्ही केलं असतं ना, ते मालक म्हणाले तुम्ही केलं असतं तर तुम्ही केलं नाही, कारण तुमच्यामध्ये मालक होण्याची पात्रता नाही. जर मालक व्हायचा असेल तर घाम मारावा लागतो. जो पसीने से नहाएगा, तो पानी से नहाएगा, वो सिर्फ दीवार बदल सकता है. जो पसीने से नहाएगा वो इतिहास बदल सकता है. त्या टाटानं आपल्या महाराष्ट्राचा इतिहास बनवला फक्त घामाच्या धारा. आता मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना पाय आहे म्हणला, तुम्हाला पायावर दाखवले नाही. पण मी शिरूरला असताना पहिल्या 2ऱ्या वर्षी शिरूरला असताना मी सकाळच्या वेळेला जात होतो. त्यावेळेला माझी कंडिशन काही चांगली नव्हती. आम्हाला कॉलेजपर्यंत जाईपर्यंत एकच भेटलं, ते पण ढगल, चड्डीला आमच्या मागून ठिगळ अशी परिस्थिती होती. मी कॉलेजला जात असताना माझी चप्पल तुटली. चपलीचा एक आडका तुटला, एक चप्पल तुटली. मी ती खेळत जात असताना माझ्या कंटाळा आला. ऐकताय ना, कंटाळा आला सांगत. माझी चप्पल तुटली होती. मी खेळत चालत होतो. चालता दुसरी चप्पल तुटली आणि माणिकचंद्राचा अगरवाल त्याच्या बिल्डिंग समोर असताना माझ्या दोन्ही चपला तुटल्या. मी मनाची इतका रडत होतो, नाही काय माझ्या नशीब. मला साध्या रडलेला होऊन उभा असताना मी समोरून एक माणूस एक हातगाडी ढकलगाडीनं हाताने ढकले. कोणी पाय नसलेला माणूस येताना ढकलत गाडी येताना पाहिला. आणि त्यावेळेला माझ्या मनातलं सगळं दुःख कमी झालं. आणि त्याच्याकडे पाहत राहिलो. मी चालत होतो. एक काव्यकृती आहे. मी चालत होतो. एक टाचा पाणी डोळ्यात माझी म्हणून आले
पाणी कडणे थांबले परंतु जेव्हा दिसला माणूस ऐकतो मुलगा ऐकतो काहीच नको त्याला एक साथीचा मुलगा वयाचा मुलगा त्याला पायच नव्हते मी पाहिलं आणि माझ्या चपला पुस्तकात म्हणते एवढा बुद्धी आहे त्याला पायच नाही मग माझं दुःख हरपलं पण तो पोरगा हाताने गाडी ढकलत आला गाडीच्या चक्रात कमरे त्याच्यामध्ये त्यामध्ये बस का तो गाडी ढकलत त्याच्या खात्यामध्ये बॅग होती आणि हाताने गाडी ढकलत बाजूच्या ओट्यावर असा ओट्यावर हात टेकून तो ओट्यावर बसला त्याने बॅग काढल्याच्या नंतर तुला काय झालं होतं माहितीये त्या मुलाचे पाय का चुकले होते तर एक 15 दिवसापूर्वी एक 6 महिन्यापूर्वी एक घटना घडली होती पहिली फी भरायची होती त्यावेळेला फक्त 2 रुपये त्यावेळेची गोष्ट एक 72-73 2 रुपये फी भरायची होती शाळेला त्याची आई देऊ शकली नाही बाप हमारे करायचा लागून तिकडेच पडायचा आणि ती फी वेळेवर द्यायची नाही तो घरी थांबला होता आईला म्हटला होता आई दे ना आज मला शेवटचा दिवस आहे आज मला शाळेत प्रवेश मिळणार नाही परीक्षा देता येणार नाही 7वीची आणि मग ती फी भरायला त्याच्या आईकडे पैसे 2 रुपयाच्या वेळेला नव्हते पण शेवटी त्याची आई म्हणली सुद्धा आज मी कुणाची तरी भांडी कामे वगैरे करते आणि त्याच्याकडून ऍडव्हान्स घेते आणि मग त्याला उशीर झाला होता त्या महिन्यात ते पोरगं रडत निघालं होतं शाळेला उशीर झाला म्हणून सोलापूर जो शिरूर नगर हायवे आहे त्या नगर हायवेवरनं तिकडे गावातून त्या हायस्कूल विद्याधाम हायस्कूलकडं तिथं चालायला लागलं तेवढ्या कॉर्नरवरून एक गाडी आली आणि त्याच्या अंगावर उडून गेली त्याचे दोन्ही पाय होते ते पाय 6 महिने झालं होतं त्याचे पाय होते आणि तो हातला नव्हता तरी तो काकेत फुडी घेऊन तो समोर चालत होता त्यानंतर काकेत फुडी काढली ओट्यावर बसला कसा ओट्यावर बसला तशी ते शिरूरला शेठ सावकार असतात दुकानदार ते शेठ मारवाडी लोक त्यांची लाईन लागली कशाला त्याच्या बॅगमध्ये काय होतं माहिती त्याच्या बॅगमध्ये होतं बुटाची मालिश करायची कला बुटाचा मालिश करायचा ब्रश किंवा मालिश करायचं तेल मोठमोठे शेठ सावकार दिवसभर बसून त्यांचे पाय अवघडलेले गर्दी सुटलेली मग तो त्यांच्या पायाची मालिश करून द्यायचा बुटाची पॉलिश करून द्यायचा आणि मित्रांनो मी तिच्याकडे पाहतच राहिलो मी बाजूच्या बुटावर पाहत होतो सुमारे 3-4 तासामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत त्यावेळेला आज 100 रुपये महिना मिळत होता दुपारी 1 वाजेपर्यंत त्याने त्याच्या हातानं पाय नसलेल्या त्या मुलाच्या हातानं दोन्ही हातानं 100 रुपयाचं काम केलं होतं शेठ सावकार 5 रुपये 2 रुपये पटकन काढून घ्यायचं ज्या मुलाला 2 रुपये फी भरायला गरज होती तो 100 रुपये एका दिवसात कमवू लागला फक्त हाताच्या जोरावर आणि मग त्याला त्याच्या पायाचं दुःख माहीत झालं पाय नसल्यावर काय दुःख असतं काय कटकटी असतात हे त्याला माहीत झालं आणि मुलाला तो मुलगा ते करता पुढच्या वर्षी प्रवेश घेतला तो शिकायला लागला सकाळ संध्याकाळ पॉलिश करायचा तो शिकता संघात ग्रॅज्युएट झाला आणि तो अकोल्याचा ज्ञानेश्वर वाघ त्याचं नाव त्याला 1000 पेक्षा जास्त मुलं ज्यांना हात नाही पाय नाही त्यांना पाय दिले त्यांचे पाय भेट केले आणि जी दिंडी निघली ना पंढरपूरला पुण्यापासून सातारपर्यंत पुण्यापासून इकडे पाटसपर्यंत 100 माणसं तो स्वतःच्या खर्चाने दिंडीसाठी देतो लोकांचे जे वाघ जातात म्हातारे त्याचे पाय दुखतात त्याच्या पायाची मालिश करण्यासाठी तेल लावण्यासाठी कुणाच्या जखमेवर भर लावण्यासाठी मला सांगा पाय नसल्यावर काय अडचण तुम्हाला सगळ्यांना पाय आहे हात आहे सगळं आहे म्हणून देवाला हा किमती दे दिलाय याचं फक्त सार्थक करा आयुष्यामध्ये मोठं बना इतकं मोठं बना इतकं शिका इतकं शिक्या कमी पडतील जागा इतकं आयुष्य कमी पडेल आता इतकं आनंद कमी पडेल शावडा असे कम नशिबाला फासा निघून पडेल पण तुम्हाला प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा त्या विठ्ठलाला त्या परमेश्वराला त्या देवाला तुम्हाला देणं भागत पडेल भागत पडेल जय हिंद जय महाराष्ट्र मुलांनो 1 तास आपल्याला आयुष्याची सगळी या दत्तात्रय भुजबळ सरांनी दिलेली आहे. दत्तात्रय या नामामध्ये
ब्रह्मा विष्णू आणि महेश घडलेला या 3 देवतांचा ट्रिपल डोस तुम्हाला मिळालेला आहे. हा ट्रिपल डोस तुम्हाला निश्चित आयुष्यामध्ये कोणते रोग होऊ देणार नाही, तुमचा आत्मविश्वास वाढत ठेवणार आहे. या ब्रह्मा विष्णू आणि महेश शेवटी दत्तात्रय भुजबळांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. हा व्याख्यानाचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे.